नमस्कार मित्रांनो, अजया स्टडीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बघत आहोत मराठीचा क्लास 4थीचा 8वा धडा बुडबुड घागरी। चला तर मग आपण सुरू करूया। एक होता वानर, एक होता उंदीर आणि एक होती मांजर। त्यांची होती मैत्री। एकदा त्यांना वाटले की आपण खीर खावी, मग त्यांनी खीर करायचे ठरवले। मांजर म्हणाली, मी आणते दूध। वानर म्हणाला, मी आणतो पातेले। उंदीर म्हणाला, मी आणतो गूळ आणि गव्हेले। मग सगळ्यांनी मिळून खीर तयार केली आणि निवत ठेवली। वानर म्हणाला, खीर निवेपर्यंत चला आपण थोडे फिरून येऊ आणि मग खीर खाऊ। ती तिघे गेली फिरायला, पण मांजरीला सारखी खीरीची आठवण होत होती। ती बाहेर फार वेळ थांबली नाही। ती तशीच लवकर परत आली आणि तिने सगळी खीर खाऊन टाकली। मग पुन्हा गेली फिरायला। थोड्याच वेळाने वानराने पातेले उघडले। उंदीर आत पाहू लागला, पण काय, आत रिकामे। खीर कोठे आहे? खीर कोणी खाल्ली? मांजर म्हणाली, मला काय माहीत, मी तर आत्ताच आले। वानराला एक युक्ती सुचली। तो म्हणाला, चला आपण एक एक जण घागरावर उभे राहूया। ज्याने खीर खाल्ली असेल त्याच्या वेळी घागर बुडेल। पहिल्यांदा वानर घागरेवर उभा राहिला व म्हणाला, च्याच्या करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी, पण घागर काही बुडाली नाही। मग उंदीर घागरीवर उभा राहिला व म्हणाला, चूचू करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी, पण घागर काही बुडाली नाही। शेवटी मांजरीवर पाळी आली। ती घागरीवर चढेना। वानर म्हणाला, चढ चढ लवकर। मग मांजर घागरीवर उभी राहिली। तिचे पाय लटपटू लागले। ती थरथरत कापत म्हणाली, म्याव म्याव करी वरची डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी। तशी घागर बुडू लागली। थोड्याच वेळात घागर तलावात गडप झाली आणि मांजर गंटागळ्या खाऊ लागली। वानर म्हणाला, लबाड कुठली? उंदीर म्हणाला, चोरटी तूच खीर खाल्लीस। इकडे मांजर गंटागळ्या खात तलावात गडप झाली। या आपण धड्यामध्ये काय शिकलो की लोभीपणा करू नये आणि मित्रांची फसवणूक सुद्धा माणसाने करू नये। आता शब्दार्थ बघून घेऊ। वानर म्हणजे माकड, मंकी। निवणे म्हणजे थंड करणे। पातेले भांडे, युक्ती शक्कल किंवा कल्पना। घागर घडा किंवा कळशी। गंटागळ्या म्हणजे डुबकी, गडप नाहीसा होणे। विरुद्धार्थी शब्द बघून घेऊ। थांबणे विरुद्ध चालणे, फिरणे विरुद्ध थांबणे, लवकर विरुद्ध सावकाश, बाहेर विरुद्ध आत, रिकामा विरुद्ध भरलेला। अशा प्रकारे हा धडा आपण बघितला। तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काहीही प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही कमेंट्स करा, मी तुम्हाला नक्की उत्तर देईन। धन्यवाद।